नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दुपारच्या जेवणाच्या थाळीत मोकळा सुटसुटीत मऊ असा जिरा राईस, दाल तडका, सोबतच अजिबात चिकट न होणारी भेंडींची भाजी व फुलका. शिवाय कमीत कमी वेळेत राईससुद्धा लगदा होणार नाही किंवा कच्चा कडक असा राहणार नाही. एक सिक्रेट जिन्नस घालून मऊ सुटसुटीत असा जिरा राईस होईल. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण डाळ शिजण्यासाठी घेऊयात. इथे मी 3 डाळी मिक्स मस्त डाळ तडका बनवणार आहे. यासाठी 1 वाटी एवढी तुरीची डाळ घेतली आणि याच वाटीने मोजून पाव वाटी एवढी मसूरची डाळ, पाव वाटी मसूरची डाळ आणि पाव वाटी एवढीच मूग डाळसुद्धा घेतली आहे. मूग डाळ, मसूरची डाळ तुम्ही थोडंफार प्रमाण कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा तुवर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ सारख्या प्रमाणात घेतलं तरीही चालेल. आता सर्व डाळी आपण एका खोलगट भांड्यात मिक्स करून घेऊयात. तिघही डाळी मी आधीच निवडून घेतल्या आणि आता या थोडेसे चोळून अशा धुवून घेऊयात. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा चोळून धुवून घेतल्या. आता कुकरमध्ये धुतलेल्या डाळी घालूयात. डाळी धुत असतानाच आधीच गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता यात घालूया या डाळींच्या 3 पट एवढं पाणी. तर इथे मी गरम पाणी घालते, म्हणजे डाळही पटकन शिजेल आणि स्वयंपाकही मग पटकन पुढे जातो. तर जसे की 1 वाटी डाळ असेल तर 3 वाटी एवढं पाणी घालू शकता, म्हणजे डाळीच्या 3 पट एवढं पाणी मी शिजण्यासाठी घातले. आणि कुकर आता गॅसवर चढवला. चांगली खळखळ उकळी आल्यावर जो हा फेस येतो हा सर्व काढून टाकूयात. जमेल तेवढा असा हा फेस वरवरचा काढून घेतला. त्यानंतर आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद, त्याचबरोबर पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचा एवढे तेल, अगदी थोडंसं मीठ घालूया. सोबतच 3 ते 4 लसूण पाकळ्या, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 1 लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो किंवा अर्धा चिरलेला टोमॅटो घालूयात. आणि यासोबतच आता थोडेसे मेथीदाणे घालूयात. अशी डाळ बनवली तर फार चविष्ट अशी डाळ होते. तुम्ही कधी असं केलं नसेल तर एकदा करून पहा. नेहमीची डाळ शिजवताना जर थोडेसे मेथीदाणे घातले तर डायबिटीसच्या पेशंटसाठी उत्तमच आहे. आता कुकरचं झाकण बंद केलं आणि मग नंतर शिटी लावूयात. तर आपला कुकर होतोय तोपर्यंत इथे आपण थोडीशी पूर्वतयारी करूयात. तर जसे की आता जिरा राईस बनवण्यासाठी तांदूळ भिजवायला घेऊयात. तर या वाटीने मी 2 वाटी एवढे तांदूळ घेतले आहेत, वाडा कोलम. आता 1-2 पाण्याने अलगदाने हलक्या हाताने धुवून घेऊयात. जास्त चोळून न धुता अगदी हलक्या हाताने धुवून घेतले, पाणी निथळून घेतलं आणि यात घालूया आता तांदूळ भिजतील इतपत पाणी. आता 20 ते 25 मिनटं तांदूळ भिजू देऊयात. वाडा कोलम तांदूळ आहे, बारीक असा, थोडासा भिजायला वेळ लागतो, पण 20 ते 25 मिनटंच भिजवा, जास्त 30 ते 40 मिनटं भिजवू नका. आता 20-25 मिनटं आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत इथे आपण भाजीची तयारी करून घेऊयात. तर मी इथे भेंडींची भाजी बनवते. यासाठी भेंडी धुवून पुसून कोरडी करून घेतली आणि आता भेंडी चिरून घेऊयात. देठाचा भाग काढून टाकल्यानंतर आता अशा 2 ते 3 भेंड्या घेऊन भेंडी अशी चिरून घेऊयात, म्हणजे भेंडी ही पटपट चिरल्या जाते. हवा असेल तर तुम्ही अजूनच बारीक भेंडी कापू शकता, पण फारच चिकट किंवा लगदा असा होतो भेंडीचा, म्हणून थोडीशी अशी मी मोठीच कापली आणि चिरताना थोडीशी तिरकस अशी भेंडी कापली. दिसायलाही मस्तच दिसते आणि थोडीशी जाड असल्यामुळे चिकटही होत नाही. आता भेंडी चिरून घेतली, त्यानंतर कणिकही भिजवून घेऊयात. तर इथे मी जेवढी चपाती किंवा फुलका हवा होता तेवढी कणिक घेतली, थोडंसं मीठ घातलं, थोडं पाणी करून कणिक अशी भिजवून घेतली. जास्त पातळ केली नाही किंवा अगदीच घट्टही नाही ठेवली. अजून कणिक मुरल्यावर मस्त अशी होऊन जाते. तर आता कणिकही भिजवून घेतली. त्यानंतर चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेतले, जसे की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण सर्व चिरून घेतलं. आणि आता 20 मिनिटानंतर आपण तांदूळही पाहूयात. तर तांदूळातलं सर्व पाणी निथळून घेतलं, तांदूळही मस्त भिजला होता. त्या राईस बनवण्यासाठी मोकळी अशी मोठी कढाई ठेवून घेतली. यात घालूया पाणी. ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने इथे मी पाणी मोजून घेते. तर ही 3री वाटी आणि यात आता अर्धी वाटी पाणी. तर 3.5 वाटी एवढं मी पाणी घेतलं आहे. जसं की आपण दुप्पट पाणी घेतो भात शिजायला, 2 वाटी तांदूळासाठी 4 वाटी पाणी घेतो, इथे मी 3.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलं. दुधामुळे मस्त असा खुसखुशीत मोकळा सुटसुटीत असा हा जिरा राईस होतो. यात अर्धा चमचा एवढं साजूक तूप घातलं. अजिबात
तांदूळ असा कच्चा, कडक किंवा अगदीच ताट असा राहत नाही किंवा फारच लगदा होत नाही, तर मऊ, सुटसुटीत आणि पूर्ण शिजलेला असा हा राईस होतो. चवीनुसार मीठ घातलं. दूध पाण्याला उकळी आल्यावर पाणी निथळून घेतलेला तांदूळ घातला. एकदा मिक्स करून घेऊयात. तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं तापमान कमी झालं म्हणून उकळी अजून दिसत नाही आहे, पण खळखळ उकळी आल्यावर मी पुन्हा गॅस मंद आचेवर केला आणि झाकण ठेवून आपला राईसही शिजतो आहे. तोपर्यंत इथे आपण भेंडींची भाजी बनवून घेऊयात. आता दुसऱ्या बर्नरवर मी इथे तवा ठेवून घेतला. यात घालूया थोडंसं तेल. पोहे खाण्याची 2 चमचे एवढे तेल घातले आणि चिरलेली भेंडी यात भाजून घेऊयात. 1 ते 2 मिनटं मध्यम ते मंद आचेवर ही भेंडी थोडीशी भाजून घेऊयात. जास्त जाळायची नाही किंवा अगदीच शिजवायची नाही. थोडीशी अशी या तेलामध्ये भाजून घेऊयात. आणि 1 ते 2 मिनटानंतर आता ही भेंडी काढून घेऊयात. डाग पडू द्यायचं नाही, फक्त थोडीशी भाजायची. आणि भाजी बनवण्यासाठी आता त्याच बर्नरवर कढई ठेवून घेतली. यात घालूयात तेल. तेल गरम झाल्यावर पाव चमचा एवढी मोहरी घालूयात. अर्धा चमचा जिरे घालूयात. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर जिरेही चांगले तळतळले की आता घालूया यात लसणाचे काप. एक 8 ते 9 लसण पाकळ्या बारीक अशी काप करून घेतले. लालसर मस्त लसूण होऊ द्यायचा. तेव्हा यात घालायची चिरलेली हिरवी मिरची. तर एक पाव किलो भेंडीसाठी इथे 5 ते 6 हिरवी मिरची कापलेली घातली. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. कांदा, मिरची, लसूण मस्त चरचरीत फोडणी होऊ द्यायची. आता कांदाही गुलाबी रंगावर परतत आला. थोडासा मऊ असा कांदा झाला की त्यानंतर यात चिरलेला टोमॅटो घालूयात. यावरच पाव चमचा एवढी हळद. मिक्स करून घेऊयात. मध्यम आचेवर मस्त असं पुन्हा एकदा परतवून घेऊयात. चांगली फोडणी चरचरीत होऊ द्यायची. आता कांदा, टोमॅटो मस्त असे मऊ झालेत की तेव्हा यात कढीपत्त्याची पानं घातली आणि सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात. याबरोबरच आता चवीनुसार मीठ घातले. आता पुन्हा एकदा मस्त असं हे मिक्स करून घेऊयात. सर्व चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. टोमॅटोही मस्त असा मऊ झाला आणि कांदाही परतला गेला चांगला की तेव्हा यात घालूया चिरलेली भेंडी किंवा भाजलेली भेंडी. तर भाजून घेतलेली भेंडी आता पुन्हा चांगली मिक्स करून घेऊयात. आता मात्र गॅस मोठ्या आचेवर करूयात आणि मोठ्या आचेवर करून चांगली भेंडी फोडणीमध्ये परतवून घेऊयात. एक 2 ते 3 मिनटं मस्त अशी परतवून घ्यायची. पुन्हा गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 2 मिनटाची वाफ देऊन घेऊयात. ॲल्युमिनियमची कढई असेल तर तुम्ही एकचदा 2 ते 3 मिनटाची वाफ देऊन भेंडी पूर्ण शिजवून घेऊ शकता. पण स्टीलची कढई आहे. स्टीलच्या कढईमध्ये लवकर भाजी करपते म्हणून मी 2 मिनटांनी पुन्हा झाकण काढून घेतले. तर भेंडी थोडीशी अजून कसर राहिली आहे. अजून 1 ते 2 मिनटाची वाफ दिली की मस्त अशी भेंडी शिजेल. तर तुम्ही पाहू शकता अजिबात भेंडी चिकट झाली नाही किंवा तार तुटत नाही. सुटसुटीत अशी भेंडी झाली आहे. या स्टेजलाही तुम्ही भेंडी उतरवू शकता. अगदी मस्त भेंडी सुटसुटीत अशी झाली आहे. तेवढीच खायलासुद्धा स्वाद लागते. भेंडी अशी थोडीशी तिरकस कापायची म्हणजे अजिबात चिकट होत नाही. अजून मी 1-2 मिनटं भेंडी शिजवून घेणार आहे म्हणून झाकण ठेवून घेतलं आणि पुन्हा 1-2 मिनटाची वाफ देऊन घेतली. आता भाताकडे वळूयात. तर हे पहा, मगाशीच मी गॅस बंद केला होता. तांदूळही आपला मस्त असा शिजला आहे. तर अगदी सुटसुटीत असा हा राईस झाला आहे. हे पहा, तळापासून अगदी मोकळा करून घेऊया त्याला. तर हे पहा, भाताचा एकनेक शीत असा सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे. म्हणून सिक्रेट जिन्नस म्हणजे दूध आहे की दुधामुळे अगदी सुटसुटीत असा हा जिरा राईस होतो आणि मोकळा सुटसुटीत सळसळीत असा हा भात होतो. अजिबात लगदा होत नाही किंवा असा कडक किंवा कच्चा राहत नाही. अगदी मऊसूत असा हा भात शिजतो. आता ह्याला जिरा राईस तडका देण्यासाठी एका कटल्यामध्ये किंवा फोडणी पात्रात मोठा पाव चमचा एवढे तेल घेतले. तेल गरम झाल्यावर यात घालूया पोहे खाण्याचे 2 चमचा एवढे जिरे घालूयात. जिरे मस्त फुलू द्यायचे. चांगले जिरे फुलले की गरमागरम हा जिऱ्याचा तडका या शिजलेल्या भातावर घालूयात आणि तळापासून एकदा मिक्स करून घेऊयात. सर्व हा जिऱ्याचा तडका राईसमध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. एकसारखा तळापासून हलवून सर्व भात असा मस्त जिऱ्यात मिक्स करून घेऊयात. अगदी सुटसुटीत असा हा राईस शिजला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सर्व
जिऱ्याचा तडका यात मिक्स करून घेतल्यावर वरून घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि एकदा अजून सर्व हे मिक्स करून घेऊयात. भात गरम आहे म्हणून कोथिंबीर जिरे मस्त यात मिक्स होऊन जातं आणि तेवढीच चवही वाढते. मी आधीच थोडंसं मीठ जास्तच घातलं होतं म्हणून मी वरून आता मीठ घालणार नाही आहे. तुम्हाला थोडं फिकट वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं मीठही घालू शकता किंवा जिऱ्यासोबतच तेलात मीठही घालू शकता. तर हे पहा, सुटसुटीत असा हा आपला जिरा राईस तयार झाला. एकसारखा सर्व मिक्स करून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवून आपला राईसही तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊसूत असा हा भात शिजला आहे. आपण हाताने प्रेस करतोय तर अगदी सुटसुटीत आणि मऊसूत असा भात आपला शिजला आहे. जिरा राईस तयार झाला, भेंडींची भाजीसुद्धा आणि डाळही आपली मस्त शिजली होती. गॅस मी बंद करून कुकर खाली घेतला होता. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखी डाळ शिजली आहे म्हणून इथे मी चमच्यानेच असं मिक्स करून घेतली. जास्त डाळ घोटण्याची गरज भासली नाही. अगदी मस्त मऊसूत डाळ शिजली. आता डाळीला तडका देण्यासाठी गॅसवर टोप ठेवून घेतलं. यात घातले थोडेसे तेल किंवा आवश्यकतेनुसार तेल घालू शकता. मी अगदी थोडेसे तेल यात घातले आहे. वरून तडकाही देणारच आहोत. तेल गरम झाल्यानंतर इथे पाव चमचा एवढी मोहरी घातली. त्यानंतर लसणाचे काप, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूयात. यासोबतच एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो, कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर आता यात घालूया किसून घेतलेले आले अर्धा चमचा एवढे आणि मोठ्या आचेवर हे मस्त असं परतवून घेऊयात. किंवा तुम्ही आल्याचे असे तुकडेही करून यात घालू शकता, पण मी इथे आले असे किसून घेतले. किंवा लांब स्लाईसमध्ये सुद्धा आल्याच्या काड्या यात घालू शकता. आता कांदा टोमॅटो चांगला परतल्यानंतर यात घालूया 1 चमचा एवढे लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड. यात तुम्ही थोडासा सब्जी मसाला किंवा गरम मसालाही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून एकदा पुन्हा मस्त असं मध्यम ते मंद आचेवर परतवून घेऊयात. आणि चांगलं मस्त परतल्यानंतर आता यात घालूया शिजवलेली डाळ आणि गॅस मोठ्या आचेवर करून एकदा सर्व मिक्स करून घेऊयात. कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली, तिथे आता अजून 1 ग्लास एवढं गरम पाणी घातलं आणि कुकरमधलं गरम पाणी यात ॲड करूयात. एकदा हलवून घेऊयात. मस्त अशी ही डाळ ढवळून घेऊयात. पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार मीठ घालूयात. मिक्स करून घेऊयात आणि गॅस मंद आचेवर करून डाळ आपण उकळू देऊयात. तर इतपत मी इथे ही घट्ट अशी डाळ ठेवली. अजून थंड झाल्यावर अजूनच घट्ट होते. वरून चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस मंद आचेवर करून दुसऱ्या बर्नरवर ठेवली. तोपर्यंत इथे आपण एका फोडणी पात्रात 1 चमचा एवढे साजूक तूप घेतले. यात घालूया 1 चमचा एवढे जिरे. चांगले जिरे तळतळू द्यायचे. मस्त जिरे फुलले की त्यानंतर आता यात घालूया पाव चमचा एवढे हिंग. माझ्याकडे हिंग संपलं होतं, तुमच्याकडे असेल तर मात्र नक्की घाला. त्यानंतर 2 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या, 1 तमालपत्र आणि सोबतच थोडेसे आले लसूण पेस्ट, वरून अर्धा चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड आणि मस्त चरचरीत ही फोडणी झाली की हा गरम गरम तडका आपण डाळीवर घालूयात. फोडणीतच थोडीशी अजून चिरलेली कोथिंबीर घातली या तडक्यात आणि गरम गरम तडका हा डाळीवर घालूयात. हवं तर तुम्ही झाकणे ठेवून बंद करू शकता 1-2 मिनटं. पण आत्ताच मी ढवळून घेतलं आणि टोप आपण खाली उतरवून घेऊयात. आता आपला डाळ तडकाही झाला आहे. चपाती लाटून घेऊयात किंवा फुलका लाटून घेऊयात. यासाठी त्याच बर्नरवर मी इथे तवा ठेवून घेतला आणि फुलक्यासाठी अशा 5-6 लाट्या किंवा उंड्या आधीच करून ठेवल्या. म्हणजे 4 ते 5 फुलके आपण आधी बनवून घेऊयात. म्हणजे फुलकेही पटपट मग भाजता येतात आणि पटकन असा स्वयंपाक होतो. तर या पद्धतीने एकसारखा फुलका मी इथे लाटून घेतला. आता दुसराही फुलका त्याच पद्धतीने लाटून घेऊयात. तर थोडंसं गोलसर असं लाटणं फिरवायचं म्हणजे गरगर हा फुलका फिरतो आणि गोल गरगरीत असा फुलका लाटला जातो. जास्त जाड ठेवायचा नाही किंवा अगदीच कागदासारखा पातळही लाटायचा नाही. मध्यम असा फुलका लाटून घ्यायचा. आता गॅस मध्यम आचेवर गरम झाला की फुलका असा गोल गोल फिरवायचा म्हणजे खाली मग चिकटत नाही किंवा लोखंडाच्या तव्यावर थोडासा करपल्यासारखा होतो. म्हणून मी इथे उचलून फुलका फिरवते. तुम्ही असा तिथेच फुलका असा फिरवू शकता या पद्धतीने. हे पहा. आणि थोडासा भाजला की उलट करून घेऊयात. जास्त या बाजूने
भाजायचा नाही. अगदी थोडंसं असा फुलका बबल यायला लागले की उलट करून घेऊयात. आता या बाजूने मात्र मस्त असा भाजून घ्यायचा आणि पुन्हा गॅसच्या जाळीवर उलट करून मोठ्या आचेवर फुलका भाजून घेऊयात. टम्म असे हे फुलके फुगतात. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी फुग्यासारखे टम्म फुलका फुगला. दुसराही फुलका आपण त्याच पद्धतीने भाजून घेऊयात. तर या पद्धतीने उलटपालट करून घेऊयात आणि मग गॅसच्या जाळीवर ठेवूयात. मोठ्या आचेवर टम्म फुलके याच पद्धतीने आपण लाटून आणि भाजून घेऊयात. तर सर्व स्वयंपाक आपला झाला आहे. गरमागरम थाळी सर्व करूयात. मस्त असं दाल तडकाही आपला झाला आहे. भेंडींची भाजी तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत असा आणि मग अजिबात चिकट झालेली नाही आणि मस्त असं आपला गरमागरम जिरा राईसही तयार आहे. सुटसुटीत आणि मोकळा असा मऊसूत तयार आहे आपली दुपारच्या जेवणाची जिरा राईस दाल तडका थाळी. अगदी सोप्या पद्धतीने शिवाय झटपटही मस्त अशी ही थाळी झालेली आहे आणि फुलकाही तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असा फुलका झालेला आहे आणि टम्म असे हे फुलकेही फुगतात. तर कुठेही करपला नाही किंवा चाळला नाही किंवा जास्तच कच्चा असा नाही, तर बरोबर असे फुलकेही आपले भाजून झाले आहेत आणि मस्त असे फुलका टम्म फुगला आहे. भेंडीची भाजी ही चिकट नाही, तेवढीच खायला स्वाद आहे. तर दोघंही बाजू फुलक्याच्या तुम्ही पाहू शकता अगदी पातळसर असा वरचाही पापुद्रा अगदी कागदासारखा आहे आणि मऊसूत असा हा फुलका आपण भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आता डाळ आणि राईसही मऊ सुटसुटीत झाला आहे. मी इथे टोमॅटोची चटणीही बनवून घेतली होती. टेस्टी अशी ही टोमॅटोची चटणीही या जेवणासोबत लागते आणि राईस तर तुम्ही पाहू शकता भाताचा एकनेक शीत सुटसुटीत आणि मोकळा मऊसूत असा झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने शिवाय कमीत कमी वेळेत आपली जिरा राईस दाल तडका आणि संपूर्ण स्वयंपाक झाला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही कळवा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.